नमस्कार सर्वांना सस्नै जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय। महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब, राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवसेनेच्या क्रीडा सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय पैलवान चंद्रहारदादा पाटील यांच्या अथक मेहनतीतून सलग दुसऱ्या वर्षी भारतीय जवानांच्यासाठी जे सीमेवर आपलं रक्षण करतात अशा सगळ्या जवानांच्यासाठी या ठिकाणी भव्य अशा रक्तदानाचं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज नवी दिल्ली येथे आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान सुरू आहे आणि मी माझं भाग्य समजतो की आज या ठिकाणी आर्मी हॉस्पिटलमध्ये मला या ठिकाणी रक्तदान करण्याची संधी मिळते। जे जवान आपल्यासाठी सीमेवरती आपलं रक्त सांडतात त्यांच्यासाठी रक्तदान करण्याची संधी किंवा भाग्य मला मिळतंय, हे माझ्यासाठी खूप मोठी अविस्मरणीय गोष्ट आहे। हे आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे। यासोबतच तब्बल 1200 पैलवान खऱ्या अर्थानं सांगली कोल्हापुरातील लाल मातीचे मध्ये तयार झालेले कुस्ती खेळणारे आपले हे सगळे पैलवान या ठिकाणी देशाच्यासाठी जे जवान लढतात त्यांच्यासाठी रक्तदान करण्याच्यासाठी आज नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये या सगळ्या जवानांनी रक्तदान केलं होतं आणि म्हणून या सांगली कोल्हापूरच्या लाल मातीला देखील या पैलवानांना माझा कडक सॅल्यूट आहे की सलग दुसऱ्या वर्षी आपण या ठिकाणी आपल्या आर्मीच्या जवानांच्यासाठी रक्तदानाच्यासाठी आलेले आहात। यासोबतच माझं नम्र आव्हान आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, नागरिकांना किंवा संपूर्ण भारतवर्षातील जनतेला की वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान आपण केलं पाहिजे। एक वेळेला रक्तदान केल्याने 5 जणांचे जीव आपण वाचवू शकतो आणि या निमित्तानं आज मला अभिमानानं सांगायचं आहे की आज माझं 42वं रक्तदान या ठिकाणी पार पडत आहे। याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या भव्य दिव्य महारक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। यासोबतच आर्मी हॉस्पिटल येथील सर्व आमचे जवान, म्हणजे या ठिकाणी मला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्रातील नांदेडमधील कंधारमधील तिलक सर आहेत आणि ते या ठिकाणी रक्तदान माझ्याकडनं करून घेत आहेत। असे संपूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या राज्यातून जे जवान या ठिकाणी कार्यरत आहेत आणि संपूर्ण भारत मातेची सेवा या ठिकाणी करतायत, अशा सगळ्या जवानांना आम्ही तर शतशः नमन करतो।